1.5 CR मापगावकरला आले म्हणून तर सध्या चला समा वॉरियर्स संघाचे जे खेळाडू आहेत ज्यांना पारितोषिक लागले त्याने कृपया लवकर यायचंय. मान्यवर आपला वेट करतायत. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू हितेश राऊत गोलंदाजीला. हितू याचा पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय वाईड आहे, अवांतर आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव पंचांनी 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र दिले. ओहो सुंदर गोलंदाजी, चांगला ऑफकटर पाहायला मिळतोय. फलंदाजाची मती गुंग करणारा हा चेंडू. अप्रतिमरित्या गोलंदाजी मैदानावरती होत असताना हितेश राऊत बद्दल बोलायचं तर खऱ्या अर्थानं व्हेरिएशन करण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे. चला समा वॉरियर संघाचे जे खेळाडू ज्यांना पारितोषिक लागले त्यांना विनंती आपण त्वरित यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. हितेश राऊतकडे गोलंदाजी करण्याचं एक वेगळं कसब आहे. या गोलंदाजाकडे असलेला टर्न किंबहुना या गोलंदाजाकडे चेंडू कट करण्याची असलेली क्षमता नेहमी आपण पाहतोय. ऑफ कटर लाईक कटर चांगल्या पद्धतीने टाकण्यामध्ये हितेश राऊत ओळखला जातो आणि त्याच पद्धतीचा आहे गोलंदाजी आपण पाहतो. या दरम्यान चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती बॅकफुटला जाऊन कट केलाय. खव पॉइंटला क्षेत्ररक्षक कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. हितेश राऊत आपल्या रंगात रंगत असताना आपल्या मूड मध्ये येत असताना अत्यंत फुलातून गोलंदाजी हितेश राऊत कडनं आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. नेक्स्ट बॉल. ओहो स्वप्नील रानवड्याचा तडाखा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट सीमारे अंतन नाईक, अर्पण गुरव आणि यश मात्रे तसेच नचिकेत राऊत यांना विनंती आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. नेक्स्ट बॉल हितेश राऊत याचा. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे स्वराज, त्याने टिपला अप्रतिम जल. नेत्रदीपक नेत्रसुगत डोळ्यांचं पाळणं फेडणारा जल पाहायला मिळालाय मिड विकेटला. काय कॅच टिपलाय. मैदानावरती रंग भरत असताना आता मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती हितेश राऊत गोलंदाजी करतोय. ओहो आडवा बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांच्याकडून मात्र आपण पाहतोय कोणताही निर्णय मात्र पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं आलेलं आहे संपुष्टात आणि पहिल्या षटकात धावा आल्या 7. 7 ऑन द बुट आफ्टर फर्स्ट ओव्हर. आद्य सप्लायर्स मातोळी संघाने सुंदररित्या आपण पाहतोय सुरुवात केले. पहिल्या षटकामध्ये हितू राऊतने काय गोलंदाजी केले. पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी, दमदार गोलंदाजी, तगडी गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये हितेशने आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा चांगल्या पद्धतीने दाखवून दिला आणि फक्त 7 धावा फलकावरती आल्यात. आता मात्र दबाव, दडपण, प्रेशर पूर्णपणे बॅटिंग करणारा संघ अर्थात यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थिरोंडा या संघावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीला सूरज राहुल, ज्याने मागील वर्षी सुद्धा एक वेगळा इम्पॅक्ट
आपल्या गोलंदाजी सोडला होता आणि पहिल्या सामन्यात काही गोलंदाजी केली होती. अक्षरशः त्याची गोलंदाजी बहरलेली आपण पाहिली. किंबहुना फलंदाजांसाठी कर्दनकाळ अशी त्याची गोलंदाजी होती. कमालीची गोलंदाजी खेळण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. पहिला चेंडू लावड अपील. बॅट्समन मात्र आपण पाहतोय थोडासा स्टंप सोडून बाहेर उभा होता. हे पण त्याने सांगितलं येते मात्र दुसरी धाव अगदी वेगात कंप्लीट केले. स्कोर कार्ड वरती 9 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. निश्चितपणे एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक फायटिंग टोटल, एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचं फार मोठं आव्हान बॅटिंग करणाऱ्या संघासमोर आहे. यावेळी नीरज कांबळेने लगावलाय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. कलेक्शन इम्प्रॉपर आणि ते मात्र आपण पाहतोय रनआउट करण्याची नामी संधी गमावले. अशा पद्धतीचे चान्सेस हे पकडावे लागतात. असे चान्सेस वारंवार मिळत नाही. मैदानावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि 9 धावा दाफलकर पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल सूरज राहुल याचं. म्हणजे ज्यावेळी एखादा लेफ्ट हँडेड गोलंदाजी करतो ना, त्याच्यासाठी एक चॅलेंज असतं. सूरज भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. काय गोलंदाजी चालू आहे. ऑद्य सप्लर्स मातोळी गतवर्षीचे विजेते अगदी त्याच थाटात मैदानावरती परफॉर्मन्स सादर करतायत अमित दादा नाईक यांचा हा संघ. ओहो, यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अधिकचा वेग पाहायला मिळाला सूरज याच्याकडून. धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होते आणि धावसंख्या आता मात्र 11 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सूरज राहुल गोलंदाजी करत असताना यश ठाकूर बॅटिंग करतोय. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. खोला टाकलेला हा चेंडू. धाव कंप्लीट झाली का? आपण पाहतोय पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना बॅट्समन व्यवस्थितरित्या क्रीज मध्ये पोहोचला का याची चाचपणी, तपासणी, पडताळणी केली जाईल. चिकी सिंगल होती, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र आपण पाहतोय फलंदाज यशस्वी झालाय की अयशस्वी याचा मात्र निर्णय आता दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. तिसरे पंच पुरुषोत्तमजी बघत आता ऍक्शन मोड मध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या शास्त्रकीय समाज प्रीमियर लीगच्या विजेत्या संघ मालकास दमदार आमदार महेंद्र शेठ दळवीस यांच्याकडनं बाईक आलेली आहे. 11 ऑन द बुट. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे.
नॉट आउट. बॅट्समन सुरक्षितरित्या सेफली क्रीज मध्ये पोहोचलेला आहे असं पंचाने कळवलंय. धाव फलकावरती 12 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आद्य सप्लायर्स पातोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरुंडा या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत रंगतदार सामना. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये जाणार आहे. त्यासाठी चालू असलेले हे घमासान युद्ध. नेक्स्ट बॉल सूरज राऊळ याचा. फटका फसलाय. मिस टाइम. डाऊन द बॉल रक्षक गोलंदाज सूरज राऊळ स्वतःच आपल्या गोलंदाजीमध्ये झैल पकडतोय आणि फलंदाज जाईल बॅक टू द पवलियन. नवीन बॅट्समॅन राज गुंजाळ आता बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 12 धावा आहेत. कुठेतरी आता बॅटिंग करत असताना स्टँड द्यावा लागेल. खेळपट्टीवरती तळ ठोकून फलंदाजी करावी लागेल. ती यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरुंडा संघाला एक चांगले पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. एक चांगली भागीदारी होणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल सूरज याचा. अत्यंत अफलातून मारा पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी मैदानावर चालू आहे. ओहो, काय चेंडू टाकलाय. फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक केलाय. आज जणू काही सूरजच्या हातातील चेंडू बोलतोय. फलंदाजाला प्रत्येक टप्प्यावरती तो मात्र आव्हान देतोय. आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर फलंदाजांना नाचवणारा मास्तर सूरज राऊलला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात आणि 2 षटकाच्या खेळांमध्ये केवळ 12 धावा. डॉट बॉलचा पर्सेंटेज चेक करावा लागेल. खूप सारे डॉट बॉल या इनिंग मध्ये आलेत. बॅट्समनला आता मात्र संयमाने बॅटिंग करावी लागेल. विकेट जरूर गेल्यात पण आता मात्र जे दोन बॅट्समन बॅटिंग करतायत राज गुंजाळ आणि यश ठाकूर त्यांना मैदानावरती निधड्या छातीने समोरच्या संघाचा सामना करावा लागेल. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजीला धर्मेंद्र वर्तक. अद्यापर्यंत आपण पाहतोय फलंदाजाला एकही लूज चेंडू दिला जात नाहीये. प्रत्येक चेंडू जणू काही फलंदाजाच्या संयमाची परीक्षा घेतोय असं चित्र मैदानावर दिसतंय. धर्मेंद्र धर्मेंद्र वर्तक मॅन फ्रॉम सासवणे लीड करतोय आज आद्य सप्लायर्स पातोळी संघाला. गत वर्षी या धर्मेंद्रने आपल्या संघाला टायटल जिंकून दिलं होतं. पहिला चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती मिस टाइम स्ट्रोक. रोहन बगट डाऊन द बॉल. टिपलाय रोहनने सुंदर झेल आणि समाप्त होईल यश ठाकूरचा खेळ. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्रेक दिलाय धर्मेंद्र वर्तक याने. होतो तो नेहमी गोलंदाजाचा. धर्मेंद्रने सुद्धा तेच केलं. फुलटॉस होता हा. फुलटॉस चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं होतं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ते मात्र आपण पाहतोय. आता दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही पाहायला मिळतंय. ते यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरुंडा या संघासमोर. आद्य सप्लायर्स पातोळी संघ फुल फॉर्म मध्ये. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. गोलंदाजांचा जबरदस्त मारा.
चेंडूंचा टप्पा इतकं अचूक आहे की फलंदाजांना हात खोलण्याची अजिबात संधी मिळत नाहीये. अक्षरशः फलंदाज धावांसाठी तरसत आहेत. फलंदाजांना निरुत्तर करणारी धारदार गोलंदाजी करत असताना अद्य सप्लायर्स मातोळी संघाचे गोलंदाज आपण पाहतोय. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पण चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव आलाय. अचूक टप्पा, वेगाचा तडाखा, फलंदाजाला चेंडूचा सुगावाही लागला नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक येणारा डॉट बॉल दबावाचं वातावरण निर्माण करण्यात गोलंदाज यशस्वी होतोय. निर्धाव चेंडूमुळे फलंदाज पूर्णपणे हताश झालेत. टिच्चून मारा, भेदक मारा, तिखट मारा मैदानावरती धर्मेंद्र करतोय. ओहो, समोरच्या दिशेने फटका लगावलाय. हितेश राऊत झेल खाली, त्याने सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय. शानदार झेल. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. आहे आणि धाव फलकावरती 12 धावा. येथे मात्र आपण पाहतो एका मागोमाग एक विकेट्स पडतायत. विकी ठाकूर बॅटिंग करण्यासाठी आता पाहायला मिळतोय. दबाव, दडपण, प्रेशर पूर्णतः बॅटिंग करणार संघ यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थिरुंडा या संघासमोर. डावखुरे हाताचा गोलंदाज धर्मेंद्र जणू काही खेळपट्टीवर आपली कळा कोसर रेखाटतोय. ओहो, आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका. काय फटका सेव्ह केलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण, एक्सलंट एफर्ट ऑन द बाउंड्री लाईन. हितू राऊत कडनं शानदार फिल्डिंग. अच्छा, मागील जवळपास 6 चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. त्यानंतर आता 7व्या चेंडूवर धाव आले. ओहो, कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. धर्मेंद्र आज प्रचंड फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आज मात्र एक वेगळ्या इराद्याने धर्मेंद्र मैदानावरती उतरलाय. संघाचा कर्णधार, संघाचा नेता कसा असतो हे धर्मेंद्र यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवून दिले. षटक क्रमांक 3 संपुष्टात आणि 3ऱ्या षटकाच्या खेळांती धाव फलकावरती धाव संख्या लागले 16 धावा. गोलंदाजी करणारा संघाचं वन साइड डॉमिनेशन आपण पाहतोय. पूर्णतः डॉमिनेट केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आणि मात्र आपण पाहिलं तर टिच्चून मारा, भेदक मारा, प्रभावी मारा. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला हात खोलावे लागतील. कारण जर आपण पाहिलं तर सुरुवात ज्या पद्धतीने होणं गरजेचं होतं ती सुरुवात मात्र पाहायला मिळाली नाही. पण संघर्ष आता करावा लागेल. आयुष्यात सर्व काही हारला तरी चालेल, पण हिम्मत कधीच हारू नका. आणि ही हिम्मत बॅटिंग करत असताना यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थिरुंडा संघाला आता दाखवावी लागेल. जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटतं ना, तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. येथे नव्याने पुन्हा एकदा थिरुंडा संघाला आपली इनिंग सुरू करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील. प्रयत्नांची पराख असतात, शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करून दाखवावे लागतील. पहिला चेंडू चांगल्या टप्प्याचा, खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समनला पूर्णतः ब्लॉक केलं. गोलंदाज आपण पाहतोय सूरज राऊळ कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानावरती अत्यंत भेदक मारा मात्र पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 4 मात्र चालू आहे. दडपण वाढत चाललंय. प्रत्येक डॉट बॉल आता संयमाची परीक्षा घेतोय. सलग निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजाने फलंदाजाभोवती एक अदृश्य चक्रव्यूह विणला आहे. जेव्हा धावा येत नाही तेव्हा फलंदाज दबावाखाली येतो आणि तोच दबाव आता मात्र पाहायला मिळते. ओहो, आणखीन एक काय गोलंदाजी चालू आहे. टिच्चून मारा. चेंडूचा टप्पा इतका अचूक आहे की फलंदाजाला बॅट फिरवण्याची साधी संधी मिळत नाहीये. एका मागोमाग एक येणारे हे डॉट बॉल गोलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित करत आहेत. सूरज राऊळने कमाल केलंय, कमाल केलंय.
नेक्स्ट बॉल सूरज राऊळ याचा. यावेळी टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, चेंडू सीमा रेषे पार फरार. बॅट्समन राज गुंजाळच्या बॅटमधनं आलाय आकर्षक अफलातून चौका. राजा के आणि फक्त 20 धावा आहेत. आता मात्र पॉवर रेटिंग करावे लागेल, आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. अटॅक इन द मोबाईल फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तो अटॅक, ती आक्रमकता मैदानावरती राजला दाखवावी लागेल. राजकडे मोठे फटके मारण्याचा कसब आहे. यावेळी राजच्या बॅटमधनं फटका आलाय मोठा, पण वाईट इज लॉंगनला आहे क्षेत्ररक्षक, त्यानं टिपलाय. शानदार कॅच. राज गुंजाळ बॅक टू द पवेलियन. बिग विकेट, बिग ब्लो. वन मोर विकेट डाऊन. नवीन बॅट्समन दुर्वेश गुरव बॅटिंग करण्यासाठी आता पाहायला मिळतोय. थेरुंडा या संघाच्या माध्यमातून नाजूक अवस्था पाहायला मिळते, अगदी अडचणीमध्ये आलाय. फक्त 20 धावा पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वरती. सूरज राऊलने कमाल केले. संपूर्ण स्पर्धेचं लक्ष आपल्या भोवती त्याने मात्र आता वेधून घेतले. त्याने जी केलेली गोलंदाजी आहे ती कमालीची आहे, उच्च दर्जाची, वरच्या दर्जाची गोलंदाजी सूरज राऊल करत असताना अफलातून मारा त्याने अद्यापर्यंत केलाय. ओहो, कंप्लीट ब्लॉक टाकलाय. कमालीची गोलंदाजी, बॅट्समनला डोकं वर काढू देत नाहीये. काय गोलंदाजी चालू आहे, सुपर गोलंदाजी. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. त्याने ज्या पद्धतीने या संपूर्ण मॅच मध्ये, सामन्यामध्ये गोलंदाजी केले. 21 धावा पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्ती अखेर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅट्समनला जखडून ठेवलं, मोठ्या फटक्यापासून वंचित केलं. सूरजने 2 षटकं टाकली, 8 धावा दिल्या आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. षटक क्रमांक अंतिम येणं आता शिल्लक आहे आणि अंतिम षटकात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज भूपेंद्र मात्रे सज्ज होतोय. कमीत कमी या षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके खेळावं लागेल. पाहूया कशा पद्धतीने मैदानावरती खेळ केला जाईल. दुर्वेश गुरव बॅटिंग करतोय, जो झिराटचा खेळाडू आहे. तो पाहूया थेरुंडा संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करेल. ओव्हर नंबर अंतिम. भूपेंद्र मात्रे गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर मध्ये फटके मारावे लागतील. पहिला चेंडू थोडासा आपण पाहतोय पडल्यानंतर काटा बदलला. थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू, पेस काढून घेतला होता. बॅट्समनला पूर्णपणे संभ्रमात टाकणारा हा चेंडू. कमालीची गोलंदाजी, फलंदाजाने सबसे निराशा केले. क्रेडिट जाते गोलंदाजांना. आद्य सप्लास मातोळी, अमितदादा नाईक यांच्या संघातील गोलंदाजांनी केलेली उल्लेखनीय गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आपण पाहतोय तो संघ वरचा ठरत असताना. ओहो, फटका चांगला आलाय, पण मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते. डबल सिंगल मध्ये डिलिंग करून काही चालणार नाहीये. आवश्यकता आहे फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांची. मोठे फटके येत नाहीयेत. आता मात्र अटॅक करावा लागेल. आक्रमणाशिवाय कोणताही ऑप्शन नाहीये. ते आक्रमण करणार कोण? अद्यापर्यंत एकही खेळाडूला त्या पद्धतीने बॅटिंग करण्यात यश आले नाहीये. विकी ठाकूरकडे बराचसा एक्सपिरियन्स आहे, त्याला मात्र ही जबाबदारी घ्यावी लागेल. ओहो, फुल टॉस होता. बॅटच्या पट्ट्यावरती घेणं फार महत्वाचं. स्वतःला ते सिद्ध करणं फार महत्वाचं आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून शिकलो नाही. येथे मात्र 1 ते 2 मोठे स्ट्रोक जर आले तर थेरुंडा संघ चांगली धावसंख्या उभारू शकेल. पण काय गोलंदाजी चालले, पूर्णपणे डॉमिनेट केले. एकाती वर्चस्व पाहायला मिळालं अद्य सप्लास मातोळी संघाच्या गोलंदाजांचं. क्लीन बोल्ड, you missile will be definitely hit.
मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ अत्यंत अफलातून कामगिरी करत असताना अद्य सपणार पातोडी संघ लास्ट इयरचे विनर आहेत आणि त्याच आविर्भावामध्ये त्याने मात्र गोलंदाजी केले. नेक्स्ट बॉल भूपेंद्र मात्रे याचा यश बॅटिंग करण्यासाठी आला. आता स्ट्राइक एंड वरती साहिल आलाय. हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय काटा बदलला, धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र आपण पाहतोय धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. पटवून घेऊन जायचं आहे. अंतिम चेंडू बघा, एक बोट हाताचा फ्रॅक्चर आहे दुर्वेश गुरव्याचा, तरी सुद्धा बॅटिंग करण्यासाठी तो मैदानावरती उतरलाय आणि त्या हाताने तो बॅटिंग करतोय आता. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतो बिहाइंड विकेट मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला आलाय आणि फक्त 22 धावा करू शकलाय तो यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थिरुंडा संघ. 23 धावांचं लक्ष असणार आहे अद्य सप्लायर्स मातोळी या संघासमोर, पण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, महेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. चला पटकन या टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधार छत्रपती वॉरियर्स नागाव, आपला कॅप्टन त्वरित या. ओमकार पाटील धावत या जरा. विनर वर्सेस विनर असा हा सामना असणार आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सुपर 8 मध्ये पोहोचेल. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी उत्सुक असतील. एका बाजूला ओमकार पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला करण मात्रे आहे. टॉस केला जातोय महेश पाटील यांच्या शुभ हस्ते. करणचा कॉल असणार आहे. टेल टॉस जिंकलाय ओमकार याने. ओमकार निर्णय काय असेल? मी बॅटिंग करू पहिले. मागील मॅच मध्ये सुद्धा तुम्ही बॅटिंग केली होती, किंबहुना त्याने सुद्धा बॅटिंग केली होती आणि दोघांनी सुद्धा बॅटिंग करून सामने जिंकलेत. पण कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडासा प्रॉब्लेम जाणवला की गोलंदाजाकडून तुला जास्त एक्सपेक्टेशन आता असतील. पहिलीच मॅच होती, गोलंदाज जरा आपली थोडी हे पडली, पण आता कव्हर करतील बॉलर. करणचा संघ आहे, त्याची बॅटिंग ऑर्डर दमदार आहे. तो जशी मागील मॅच पाहिले किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल करणच्या संघाला? आम्ही पहिली बॅटिंग करणार आहोत तर 60 पर्यंत तरी आम्ही स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. 50. तुम्हाला शुभेच्छा असतील. करण आता बॉलिंग करायची आहे. मागील सामन्यामध्ये तुम्ही बॅटिंग केलात, किंबहुना अगदी 1 साइडेड तुम्ही सामना जिंकलात. आता दुसरा सामना जिंकलात तर तुम्ही डायरेक्ट सुपर 8 ला जाल. कशा पद्धतीने ओमकारच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? संघ चांगला आहे तर आम्ही त्यांना 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे. आणि मागील मॅच मध्ये मला वाटतं बॅटिंग म्हणून तुझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. तू असतील, मुन्ना असतील, तुमच्याकडून तो एक्सपेक्टेड परफॉर्मन्स झाला नाही. तर तुझ्याकडून मुन्नाकडून जर चांगली बॅटिंग झाली तर मला वाटतं तुमचा संघ अजून चांगला खेळेल. थोडी बॅटिंग हे झाली, आता प्रयत्न करू चांगलं खेळण्याचा. तुम्हाला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. वळतोय कॉमेंट्री बॉक्सकडे निशांत पाटील. या ठिकाणी पहा, सुमित गुरव यांना बॅट मिळालेली आहे. 70 या कंपनीची बॅट मात्र मिळालेली आहे. ज्याची कोणाची आहे ते मात्र घेऊन जायचं आहे.
धन्यवाद आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतो या शानदार मॅचकडे. अर्थात एका बाजूला आद्य सप्लायर्स मातोळी तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय अर्थातच यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची लढत. एका बाजूला संघ मालक अभय जी ठाकूर आणि निलेशजी म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आद्य सप्लायर्स मातोळी या संघाचे संघमालक अमित नाईक. तर पहिल्याच ओव्हरचा खेळ मात्र चालू आहे. त्या जिंकण्यासाठी 23 धावेंचं या टार्गेट ठेवलेलं आहे. बघा धावसंख्या कितीही छोटी असू द्या मोठी असू द्या परंतु इथे मात्र नक्की जिद्द हारायची नाही आहे. प्रत्येक वेळेला शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यायची आहे आणि तो अर्थातच प्रवास किंवा ते संकट आता पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी संकटातून वाचणार. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय बॅकवर्ड डीप पॉइंटला मात्र चेंडू पहिल्याच बॉलवरती गेला सीमा पार चौकार. जो एक टार्गेट सेट केलं होतं किंबहुना मनामध्ये ठरवलं होतं की 5 ओव्हर्समध्ये आपल्याला 50 पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. त्या धावा मात्र बनल्या नाही आहेत. त्याचमुळे दबाव दडपण पुन्हा एकदा मोठा फटका कटवण्याचा प्रयत्न बॅकवर्ड शॉट्स वेगळा बॉल गेला आणि एक सिंगल धाव लेग बाईट स्वरूपात पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर टार्गेट तेवढं नाहीये परंतु नक्कीच दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत. एका बाजूला यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा या संघाने बॅटिंग करत असताना नक्कीच 22 धावा फक्त बनवल्या. 23 धाव्यांचं टार्गेट ठेवलं. ते पूर्ण करत असताना इथे सुरुवात खूप चांगली केली आहे. सकारात्मक सुरुवात केली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण हा सामना जिंकू शकतो हा आशावाद येथे मात्र निर्माण केलाय. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीनं बाईक सुद्धा देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल यॉर्कर बॉल इथे मात्र नक्कीच धावा येत नाहीयेत. प्रज्वल ठाकूर आज पाहिलं तर रेवदंडा येथून त्याचं क्रिकेट सुरू झालं. ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना मग तो व्यावसायिक स्पर्धेमध्ये गेला. व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळत असताना ॲज अ आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं. तोच प्रज्वल ठाकूर. आहा चांगला बॉल आहे. ते ग्लान्स करण्याचा प्रयत्न मात्र फाईन लेगच्या दिशेनं सळ गेला सीमा रेषापाल लेग बाय स्वरूपात. येस बॅट कट आहे चौकार. ठाकूर आपण पाहतोय मॅन्डेटरी पाऊल प्लेचे षटक हाताळत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. मोठा फटका चेंडू हवेमध्ये आहे. कॅचची नामी संधी स्वतः गोलंदाज या ठिकाणी मात्र कॅच सोडला. कॅच सोडणं किती महागडं ठरू शकतं कारण मॅच जिंको किंवा हारो परंतु तुम्हाला या ठिकाणी एक संधी असते. त्या संधीमध्ये तुम्ही चांगला खेळ केलात तर हाच कॅच प्रज्वलच्या गोलंदाजीमध्ये ॲड झाला असता किंबहुना शेवटल्या वेळेला जेव्हा बेस्ट बॅट्समॅन बॉलर जेव्हा काढण्याची वेळ येते तेव्हा ही विकेट काउंट झाली असती. त्यामुळे तुम्ही क्रिकेट लेझी करू शकत नाहीये. चांगला बॉल इथे पंचांकडे अपील केली बरोबर स्तंभच्या मधोमध पकडलंय आणि ते मात्र फलंदाज बाद.
सगळे सदस्य या मैदानावरती उतरले आणि या मैदानाची स्वच्छता केली. मित्रांनो, हेच एक महत्त्वाचं काम असतं आणि ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी मॅनेजमेंट टीमने केलेलं आहे. त्यांचं समालोचकांच्या वतीनं मी आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा धाव, अगोदरच धावा आपल्याकडे फार कमी आहेत, त्यामुळे अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करू शकत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने इथे प्रत्येकाची एकी आपल्याला पाहायला मिळते. बहुसंख्येनं प्रेक्षक या मैदानावरती आलेले आहेत. काही प्रेक्षक या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत, परंतु टेनिस cricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद ते देखील लुटत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो या ठिकाणी ऑन साईडला एक लॉंगॉन तैनात केलेला आहे. तदनंतर 30 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण येथे बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग, एक शॉट फाईन लेग देखील तैनात केलाय. पुन्हा एकदा पुढील बॉल असेल. आहा, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. कार्पेटचा आधार घेतला, एक सिंगल धाव. एकदम शांततेने एक संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाच्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर टेनिस cricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण स्क्रीनवरती पाहू शकता. LED स्क्रीन काल नव्हती, परंतु आज मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मैदानावरती लावण्यात आलेली आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये जेवढं काही आपल्याला चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न प्रत्येक सदस्य मात्र करत आहे. आहा, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला, डॉट बॉल येतोय. आता येणारे 22 बॉल 11 धावांची गरज. 12 धावा धफलकेवरती पूर्ण झाल्यात. एक निराशाजनक असं हे सत्र आपण म्हणावं लागेल, कारण पहिल्याच इनिंगमध्ये तेवढ्या धावा झाल्या नाहीयेत. ते पूर्ण करत असताना चांगली फलंदाजी आद्य सप्लायर्स मातुळी या संघाची पाहायला मिळते. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे, परफेक्ट कनेक्शन, सीमा पार षटकार. या स्पर्धेमध्ये एकंदरीत 100 षटकार मात्र पूर्ण झालेले आहेत. षटकारांची सेंचुरी आपण या स्पर्धेमध्ये पूर्ण होताना पाहिलेली आहे. आता येणारे 21 बॉल आणि 5 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे आणि त्याचवेळेला परफेक्ट टायमिंग आहे. विजयी फटका सरळ गेला.